नमस्कार, राम राम, जय खानदेश. कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक ज्वलंत विषयाला हात घालणार आहोत आणि म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या हेल्थ सेफ्टी आणि इन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे जनरल मॅनेजर सागर वर्मा सर. सर, इंट्रोडक्शन बरोबर ना? हो बरोबर आहे. पण मी आपलं इंट्रोडक्शन थोडंसं वेगळं देईल. आग का क्या है, पल दो पल में लगती है, बुझते बुझते एक जमाना लगता है. क्या बात है सर, क्या बात है. सो इसी बात पे हम लोग चाय उठाते और स्टार्ट करते हैं सर. जी. सर, आग से याद आया, वो दिल में लगने वाली आग भी बुझाते हैं क्या? दिल में लगने वाली आग में फायर प्रिवेंशन इज बेटर देन क्योर. अच्छा अच्छा, समझने वाले को इशारा काफी है. ज़्यादा डीप में नाही जाते अभी. सर, तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा पॉडकास्ट नवसाचा पॉडकास्ट आहे. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण होतील. माझी हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो मेसेज आहे फायर प्रिव्हेन्शनचा हा पोचावा आणि देशाला जो लॉस होतो, कोणती अशी घटना घडते आगीची वगैरे, ती घडू नये. हम्म. तर हा मेसेज जर जाईल तर माझं नवस पूर्ण होईल. नक्की नक्की सर, 100% तुमचा मेसेज लोकांपर्यंत जातील आणि एक का होईना जीव वाचला तरी आपण ह्या पॉडकास्ट सार्थक झाला असं आपण समजूयात येस. आणि सुरुवात करूयात. सर, नॅचरल गॅस असं खूप सारं ऐकायला मिळतं आपल्याला, तर नेमका नॅचरल गॅस काय भानगड आहे? नॅचरल गॅस जर आपण ट्रान्सलेट केलं तर नैसर्गिक वायू. बरोबर. पण नैसर्गिक वायू जो आहे म्हणजे जेव्हा आपण याचं एक्सप्लोरेशन करतो ऑइल अँड गॅसचं, ज्याच्यामधून डिझेल निघतं, क्रूड ऑइल निघतं, तर त्याच वेळेस जो वायू बाहेर निघतो तोच हा वायू आहे आणि सगळ्यात स्मॉलेस्ट मॉलिक्यूल आहे CH4, ज्याला आपण केमिकल नेममध्ये मिथेन धरतो. अच्छा. तर हा आधी असा होता की याला जेव्हा एक्सप्लोरेशन करायचे तर ते सोडून द्यायचे. पण नंतर असं कळलं की हा जो आहे आपण कमर्शियली यूज करू शकतो, डोमेस्टिकली यूज करू शकतो आणि आता ऑटोमोबाईलमध्ये पण आपण यूज करू शकतो. तर त्यावेळेसपासून हा जो नैसर्गिक वायू आहे लाईटेस्ट आहे, तो जास्त सेफ आहे, म्हणून तो आपण घेतलेला आहे. एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे आणि जर आपण LPGशी त्याला कम्पेअर केलं तर LPG जो असतो तो त्यापेक्षा हा जास्त सेफ आहे. का सेफ आहे तर LPG जर गळती झाली तर तो खाली बसतो आणि त्याला लेट इग्निशन मिळून त्याची काही दुर्घटना, स्फोट वगैरे होऊ शकतो. पण याच्यामध्ये हा लाईट असल्यामुळे हा हवेमध्ये लवकरच विरघळून जातो आणि याची सेफ्टी जास्त आहे. सर, आपण बघतो आता की घरगुती ज्या दुर्घटना होतात त्यात गॅस गिझर प्रामुख्याने आपल्याला कारणीभूत ठरतोय, तर त्यासाठी आपण काय सेफ्टी घेतली पाहिजे? गॅस गीझरमध्ये जर आपण ॲक्सिडेंट्स बघितले तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कारण जो आहे तो व्हेंटिलेशनचा आहे. जर इनकम्प्लीट कंबशन झालं, म्हणजे इनकम्प्लीट कंबशनचा अर्थ असा असतो की जेव्हा जी जागा असते ती छोटी असल्यामुळे तिथला ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे काय असतं की जो गॅसेस बाहेर पडतात ते कार्बन मोनॉक्साईड असे गॅसेस बाहेर पडतात ज्यांना वास नसतो. पण ते जर आपल्या डोक्यात गेले किंवा आपल्याला आपण आतमध्ये घेतले तर त्यामुळे आपल्याला बेशुद्धी येऊ शकते आणि त्यामुळे आंघोळ करताना माणूस जो आहे बेशुद्ध पडतो. तर याच्यामध्ये व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम मोठा असल्यामुळे आणि पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये बाथरूमची साईज छोटीच असते. तर त्यामुळे हा प्रॉब्लेम असतो. म्हणून याला थोडंसं एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरच्या याच्यामध्ये फ्रेमवर्कमध्ये घालण्यात आलं आहे आणि जर व्हेंटिलेशन साईज मोठी असेल तरच गॅस गीझर दिला जातो. अदरवाईज गॅस गीझर जो आहे तो आम्ही बाथरूममध्ये देत नाही. रादर त्याची पोझिशनिंग आम्ही बाथरूमच्या बाहेर ठेवायला सांगतो, पॅसेजमध्ये, सो दॅट असे काही दुर्घटना घडू नये. बरोबर. सर, आता गॅस असतील किंवा मग आता जसं गॅस गिझर म्हणताय तुम्ही, तर त्याला पिरियडिकली मेंटेन करायची गरज असते.
तर ती कशी मेंटेन करता येईल? कारण जोवर घटना होते तोवर आपण दुर्लक्ष करतो मोस्टली. तर ते किती ड्युरेशनने आपण चेक करायला पाहिजे किंवा कॉन्टॅक्ट करून चेक करून घ्यायला पाहिजे? गिझर किंवा PNG कनेक्शन याच्यामध्ये सगळ्यात जी विकेस्ट लिंक आहे ती रबर ट्यूब असते. अच्छा. रबर ट्यूबवरती एक्सपायरी डेट दिलेली असते, ती आपण कदाचित पाहत नाही. पण आपली जी रबर ट्यूब आहे ती जर आपण करेक्टली बघितली तर त्याच्यामध्ये एक्सपायरी डेट पाहून ती आपण योग्य वेळी चेंज केली पाहिजे. सगळ्यात मोठा विकेस्ट लिंक मी हे सांगितलं की सगळ्यात जास्त धोका ट्यूबमध्येच होऊ ट्यूबमध्ये शकतो. बाकी जर गळती झाली अन्य कुठल्या ठिकाणी तर आपण असं पाहू शकतो की आयसोलेशन वाल्व्स दिलेले आहेत. PNGचा जो कनेक्शन असतो तिथे आयसोलेशन वाल्व असतो, त्याला जर आपण बंद केलं तर गळती थांबेल. किंवा त्याच्यावरती आपण जर बघितलं तर मीटरच्या जवळ देर इज अ स्मॉल आयसोलेशन वाल्व. तर किचनमध्ये 2 आयसोलेशन वाल्व्स असल्यामुळे कोणती जर गळती झाली तर आपण ते स्विच ऑफ करून जे आहे दुर्घटना टाळू शकतो. सर तरी एक आता आपण बघतो की गृहिणी जास्त करून किचनमध्ये असतात आणि त्यांच्या सेफ्टीशी तेवढा काही संबंध येत नाही. तर ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून तुम्ही काही सजेस्ट करतात का की सोसायटीने तुम्हाला इन्व्हाइट करावं आणि एक प्रॅक्टिस म्हणून किंवा काही ॲडव्हाइस गृहिणींना द्यावं किंवा एक वर्कशॉप कंडक्ट करावा, असं काहीतरी आपण करू शकतो का? हो, याच्यामध्ये असं आहे की जो प्रत्यक्ष गॅस वापरतो त्याची एक प्रकारची ट्रेनिंग म्हणता येईल. असा एक कॉन्सेप्ट आमच्याकडे आहे. आम्ही एक मोबाईल ट्रेनिंग व्हॅन ठेवलेली आहे MNGLमध्ये, जी प्रत्येक सोसायटीमध्ये जिथे PNG कनेक्शन्स आहेत तिथे ती जाऊ शकते, जाते. जिथून इन्व्हिटेशन आम्हाला जर भेटलं तर आम्ही नक्कीच जातो तिथे आणि तिथे जाऊन सगळ्या गृहिणींना आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन देऊ शकतो की कशा प्रकारे अनसेफ ॲक्ट्स जे आहेत ते अवॉइड करावे आणि जे काही प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजे अशा प्रकारचे ते आम्ही त्यांना सांगतो. याच्या व्यतिरिक्त जिथे आम्ही पोहोचू शकत नाही तिथे आम्ही रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून मेसेजेस जे आहे ते रेडिओवरती देतो की जर गॅस गळती झाली घरामध्ये तर काय केलं पाहिजे. जर इमिजिएटली कोणतीही इलेक्ट्रिकल वस्तूला हात लावू नये, सगळे दरवाजे खिडक्या जे आहेत ते ओपन कराव्यात आणि MNGLचा जो इमर्जन्सी नंबर आहे 9011676767 याच्यावरती कॉल करावा आणि जे लोक येतील MNGLचे इमर्जन्सी टेक्निशियन त्यांना योग्य राह दाखवावी आणि त्यांना ते जे आहे ते उचित कारवाई करतील. अशा प्रकारचं जे आहे एक सिस्टम बनवलेली आहे. तर याच्यामध्ये डेफिनेटली सोसायटींना मी आग्रह करेल की ते आम्हाला बोलवू शकतात. नॉर्मली जेव्हा ते आम्हाला बोलवतात त्याच्यामध्ये फक्त सोसायटीचे जे कार्यकारी मंडळ असतं आणि थोडेफार सिक्युरिटी गार्ड्स वगैरे यांचंच ट्रेनिंग होतं. पण जसं तुम्ही मुद्दा मांडला की ज्या गृहिणी आहेत किंवा जे एक्झॅक्टली जे यूज करतात PNG त्यांचं ट्रेनिंग व्हावं, हे डेफिनेटली विल गो अ लॉंग वे इन अवॉइडिंग ॲक्सिडेंट्स. बरोबर. सर तुम्ही जसं म्हटलं की पूर्ण पाईपलाईनमध्ये सगळ्यात विकेस्ट पार्ट आहे तो पाईप, रबरचा टाईप. ठीक आहे, त्याला एक्सपायरी डेट असते. मग आपण जसं बघतो की इंटरनेट पॅक संपल्यावर आपल्याला मेसेज येतो, वायफाय संपल्यावर मेसेज येतो. तर ती सिस्टीमसुद्धा आपल्याला करता यावी का की बाबा तुमचं जी ट्यूब आहे ती एक्सपायर होणार आहे? कारण आत्ताच्या धावपळीच्या जगात आपल्याला 3 वर्षाआधी काहीतरी विकत घेतलं होतं आणि ते एक्सपायर होणार आहे इतकं लक्षात नसते. तर ते सोयीस्कर करण्यासाठी काहीतरी पावलं उचलली गेली पाहिजे का? नाही, हा एक खूप चांगला सजेशन आहे आणि आम्ही पण आमच्या मॅनेजमेंटच्या मीटिंग्स वगैरेमध्ये हा मुद्दा आलेला आहे की एक SMS किंवा एक ईमेल किंवा जे आपलं बिल जातो तर त्याच्या माध्यमातून एक त्यांना रिमाइंडर नोट वगैरे जे आहे. तर हा एक खूप चांगला तुम्ही एक सजेशन दिलेला आहे, तर तो आम्ही नक्कीच जो आहे इम्प्लिमेंट करू. बरोबर. सर आत्तापर्यंत बरीच वर्ष तुम्ही सेफ्टी या डिपार्टमेंटमध्ये काम करतात, तर एक वर्स्ट एक्सपिरियन्स तुम्हाला आला असेल सेफ्टीला घेऊन, तो कोणता शेअर करायला आवडेल? ॲक्च्युली तर आमचं काम जे आहे ते फायर लागू नाही म्हणून फायर प्रिव्हेन्शन आमचा एक कॉन्सेप्ट आहे की फायर लागलीच नाही पाहिजे.
पण फायर लागतेच का, कारण पुण्यामध्ये जे आहे 1,500 किलोमीटरची लाईन्स जी आहे ते आम्ही ले केलेली आहे. अख्ख्या पुण्यामध्ये म्हणजे पूर्ण पुणे जे आहे कव्हर केलेलं आहे. 100पेक्षा जास्त CNG स्टेशन ऑपरेशनल आहेत. 5 लाखपेक्षा जास्त ग्राहक जे आहेत ते डोमेस्टिकमध्ये आहेत. 400 इंडस्ट्रीजला आम्ही कव्हर केलेलं आहे. तर त्यामुळे त्यामध्ये एक आमचा असा झाला होता की एक थर्ड पार्टी डॅमेज झाला होता, ज्याच्यामध्ये रात्री 12, 11:30, 12च्या दरम्यान जे आहे एक दुसरी एक्सकॅव्हेशन एजन्सी होती, त्यांनी रात्री HDD करताना, म्हणजे जे आपण रोड क्रॉसिंग करतो त्याच्यामध्ये वरतून खणू नये, तर त्यासाठी एक HDD कॉन्सेप्ट असतो. ते करताना आमच्या लाईनला धक्का लागला. आणि आमच्या लाईनला धक्का लागला म्हणजे ती पिअर्सच झाली. आणि पिअर झाल्यानंतर तिथे आगेचा एक हेवी क्रॉसिंग आहे, राजाराम ब्रिज, तिथे ती आग लागली. आणि मग आम्हाला ते मेसेज आला की अशी अशी आग लागलेली आहे आणि आयसोलेशन करता येत नाही आहे किंवा समजत नाही आहे की आग नक्की लागलेली कुठे आहे. कारण नुसता गॅस बाहेर पडत आहे आणि आगेचा प्रादुर्भाव जो आहे तो जबरदस्त आहे. मग आम्ही सगळे तिथे धावलो. इथून राजाराम ब्रिजला पोचायला पण आम्हाला भरपूर वेळ लागला, अर्धा पाऊण तास पोचायलाच लागणार, कारण इट इज 30-35 किलोमीटर्स अवे. आमची टीम तिथे पोचलेली होती. आणि नंतर आम्ही असा डिसिजन घेतला, कारण आयसोलेशन करणं हेच फर्स्ट प्रायोरिटी असते. पण आयसोलेशन जर केलं तर एक मोठा जो एरिया असतो तो गॅसमधून आपण आयसोलेट करतो, म्हणजे त्याला गॅस मिळणार नाही. तर तो एक डिसिजन घ्यायचा असतो, तो आम्ही त्वरित डिसिजन घेतला आणि आम्ही आयसोलेशन केलं. पण जो लाईन पॅक असतो, जो त्याच्या आतमध्ये जी लाईन असते, म्हणजे 2 किलोमीटर इकडच्या साईडला आयसोलेशन वॉल बंद केला, इकडच्या साईडचा पण बंद केला, 2.5 किलोमीटर साधारण आयसोलेशन वॉल्स असतात. त्याच्यानंतरही आग 3-3:30 पर्यंत चालली, कंट्रोल्ड होती. अग्निशमनच्या कमीत कमी 8-10-12 गाड्या लागल्या तिथे, कंट्रोल्ड आम्ही त्याला ठेवलं. आणि मग काय झालं की 3:30-4 वाजता ट्रॅफिक जो आहे तो इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली आणि आग तर विझून गेली. आग विझाली म्हणजे आयसोलेशन झालं तर गॅसच संपला, तर फ्युअलच संपला, तर आपोआपच आग विझून गेली. पण त्याच्यानंतर तो जो चॅलेंज होता की आम्हाला सकाळी जेव्हा लोक उठतील आणि त्यांना चहा पाहिजे आहे, त्याच्या आधी आम्हाला तिथे गॅसची अवेलेबिलिटी करायची होती. तर त्याच्यामध्ये आमच्या टीमने अथक परिश्रम घेतले, सगळं कोऑर्डिनेशन केलं. याच्यासाठी आमच्याकडे एक इमर्जन्सी रिस्पॉन्स आणि डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन अशी एक कॉन्सेप्ट असते आणि ती आम्ही इम्प्लिमेंट करून जी आहे सकाळी 7 वाजता जो आहे तिथल्या डोमेस्टिक कनेक्शन्सला आम्ही गॅस दिला. आणि CNGच्या कस्टमर्सला आम्हाला 24 तास लागले आम्हाला कनेक्शन द्यायला. तर अशा घटना घडतात आणि तोच आमचा फाउंडेशन डे पण होता. तर त्यामुळे ती स्पेशली माझ्या मेमरीमध्ये ती जी आहे ती लक्षात आहे. बरोबर. आणि त्यांनी एक आम्हाला चॅलेंज पण दिला आणि तेव्हाच आम्ही डिसाईड केलं की आम्ही सेफ्टी एक्सिलन्समध्ये जे आहे ते असं काम करायचं की राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आमचं नाव झालं पाहिजे. आणि आज मी प्राऊडली सांगू शकतो की एक नॅशनल लेवलवरती आम्हाला 21st ग्रीन टेक अवॉर्ड, नॅशनल सेफ्टी काउन्सिल मुंबईचा अवॉर्ड आणि फेम इंडियाचा गोव्याला अवॉर्ड असे 3 पारितोषिक मिळालेले आहेत. त्यामध्ये सेफ्टी एक्सिलन्स आमचं रिकॉग्नाइज झालेलं आहे नॅशनल लेवलवरती. खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही लोक उठण्याआधी त्यांची चहाची व्यवस्था व्हावी यासाठी आता परिश्रम करतात. म्हणजे या लहान लहान गोष्टींवर तुम्ही आता काम करतायत आणि लोकांना हे अनसंग हिरो माहिती नसतात. इन्सिडेंट झाल्यावर लोक बोंबा मारतात, पण हे जे त्याच्या मागे काही होऊ नये म्हणून हजारो लोक काम करतात ते माहिती नसतात बऱ्याच लोकांना की इतकी मोठी टीम. ऍक्च्युली बॅकग्राऊंडमध्ये बरेच लोक, जसे तुम्ही या पॉडकास्टमध्ये काम करता किंवा फिल्म फ्रॅटर्निटीमध्ये काम करता, तुम्हाला माहीतच आहे की जे टेक्निशियन्स असतात तेच रिअल हिरोज असतात. जे समोर दिसतं किंवा 5 स्टारमध्ये आपण म्हणतो ना की कुक्स जे आहेत त्यांचं कोणीच पाहत नाही, सगळे चकाकी जी आहे ती बघतात. पण जे किचनमध्ये जे हीटला फेस करतात
त्याच्याबद्दल कोणाला जास्त माहिती नसतं किंवा कळत नाही. तसंच हे आहे. आमचा विजन मिशनच आहे की 24/7 अनइंटरप्टेड आम्हाला गॅस द्यायचा आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे ही जी गोष्ट आहे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तो आमचा विजन मिशनचा विषय आहे. तर त्यामुळेच याच्यावरती भर दिला जातो. आणि कधी कधी अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा पण म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी जी असते ती कस्टमरच असते. बरोबर. सर तुम्ही आता म्हटलं की गॅस लीक झाला राजाराम ब्रिजजवळ आणि तुम्हाला पोचायला 1 पाऊण तास लागला. तर ॲज अ आता तुम्ही बॉडी मेंबर आहात, तर तुमच्याकडे काहीतरी अलार्म व्हॅन किंवा VIP व्हॅन तरी पाहिजे की इन्सिडन्स लेवलला Correct. तुम्हाला तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. तर याच्यासाठी काय आहे की जो सेंट्रलाइज कंट्रोल रूम आहे तो आमचा शिवाजीनगरला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त कारण आम्हाला रिस्पॉन्स टाइम 25 to 30 मिनिट्सच ठेवायचा आहे. त्यासाठी आम्ही पुण्यामध्ये 7 ठिकाणी आमचे वेगवेगळे इमर्जन्सी व्हॅन्स आणि सब कंट्रोल रूम्स आहेत. तर अशा प्रकारची योजना केलेली आहे की कुठेही जर काही पण घडलं किंवा लोकांनी काही पण कॉल केला की गॅस स्टॉप झाला आहे, गॅस लीक झालेला आहे किंवा आग लागलेली आहे, तर आमची जी सेंट्रलाइज कंट्रोल रूमवरून सब कंट्रोल रूमला माहिती जाते. आणि ती जी सब कंट्रोल रूम आहे तिथली व्हॅन, तिथले टेक्निशियन्स, त्यांची टीम ही इमिजिएटली जी आहे ती लोकेशनवर पोचते. आणि त्याच्यानंतर यांचा एक सिस्टम बनवलेला आहे जसं बाकीच्या ठिकाणी असतं की कॉल लॉक केला जातो, काय प्रॉब्लेम आहे तो सांगितला जातो. आणि एक एस्केलेशन मॅट्रिक्स आहे की ज्याच्यामध्ये कोणती गोष्ट कोणत्या लेवलपर्यंत जावी. आणि तुम्हाला समजलंच की ही जी होती ही एक हाय लेवलची गोष्ट होती, त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांपर्यंत पोचली. इव्हन टॉप मॅनेजमेंट वॉज प्रेझेंट ॲट द साईट. तर असा एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे त्याला इमर्जन्सी रिस्पॉन्सला. बरोबर. सर आता आपण बघतो की गॅस हा जो विषय आहे त्याला कॅज्युअली घेऊन चालत नाही. कारण आता तुम्ही ते लोकांना पटवून देण्यासाठी ज्या काही मोठे मोठे इन्सिडेंट झालेत गॅसला घेऊन, जसं भोपाळ असेल किंवा इतर देशात जगभरात कुठेही, तर त्याचा इम्पॅक्ट बद्दल थोडं बोला की तो किती हेवी इम्पॅक्ट होता. हो, बघा की बेसिकली सेफ्टी काय आहे. सेफ्टी जी आहे ती लॉस प्रिव्हेन्शन आहे. बरोबर. किंवा ज्याला आपण म्हणू की इन्सिडेंट प्रिव्हेन्शन आहे. आणि आता ती सस्टेनेबिलिटीकडे पण चाललेली आहे. सेफ्टी जी आहे की आपण एन्व्हायरमेंटला काय डॅमेज करतो किंवा जे काही आपण करत आहोत त्यामुळे जे डेव्हलपमेंट आहे ते सस्टेनेबल आहे की नाही, हा म्हणजे एक ब्रॉड कॉन्सेप्ट झाला सेफ्टीचा. पण जेव्हा माणसं काम करतात किंवा आपण कोणती गोष्ट वापरत असतो किंवा कोणत्या कंपनीमध्ये काम करत असतो, तर त्यावेळेस सेफ्टी जी आहे आपल्याला समजायला पाहिजे. त्यासाठी आम्ही एक कॉन्सेप्ट जे आमच्याकडे लोक येतात त्यांना शिकवतो, त्याला आम्ही इंग्लिशमध्ये हिरा म्हणतो. हिरा म्हणजे हॅझार्ड आयडेंटिफिकेशन अँड रिस्क असेसमेंट. तर हॅझार्ड आयडेंटिफिकेशनचं मिनिंग काय, तर जोखीम. आपण कोणतेही काम करताना काही जोखीम आहे का, किंवा तो जो करता करता त्याचा रिस्क काय, म्हणजे काय घटण्याचे काय चान्सेस आहेत. बरोबर. ते एक जर आपल्याला जजमेंट आलं तर आपल्याकडून चुका होणार नाहीत. तर त्या आता एका समजा आमच्याकडे 2 लोक आहेत, ते सगळ्यात इम्पॉर्टंट. एक आमचा गॅस भरणारा CNG स्टेशनवर आणि एक प्लंबर जो आमच्याकडे गॅस कनेक्शन करतो. तर बा तू जेव्हा जातोस किंवा काम करतो तर काय आहे, तर प्लंबरला जोखीम काय आहे, तर तो उंचीवर काम करतो, वर्क ॲट हाईट काम करतो, तर ते एक जोखीम आहे. तर त्याला कसं मॅनेज करायचं, किंवा जो भरतो तर त्यांनी सेफली कसं भरायचं, तर ते शिकवतं. तर त्या ट्रेनिंगमध्ये आम्ही त्यांना समजवतो की जे काही हॅझार्ड्स आहेत, बेसिकली एनिथिंग विच हॅज गॉट एनर्जी, ते हाईट असो किंवा इलेक्ट्रिसिटी असो किंवा स्पीड असो किंवा काही मेकॅनिकल व्हायब्रेशन्स असो, दे आर ऑल हॅझार्डस. तर अशा प्रकारची त्यांना एक स्टार्टिंगलाच एक ट्रेनिंग दिली जाते, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना समजवतो की तुम्ही जेव्हा काम करत आहात तर अशा एन्व्हायरमेंटमध्ये करत आहात. आणि त्यांना आम्ही फायर ट्रायंगल शिकवतो. बेसिकली फायरचा कॉन्सेप्ट असा आहे की फायरसाठी 3 गोष्टी लागतात. एक फ्युएल लागतो, एक ऑक्सिजन लागतो आणि एक इग्निशन सोर्स लागतो. तर आपला तर बिझनेसच फायरचा आहे, म्हणजे आपला तर बिझनेस जो आहे फ्युएलचा आहे. तर फ्युएल सगळीकडे आम्ही स्वतःच पोचता करतोय
ऑक्सिजन सगळीकडे अवेलेबल आहे. तर आपल्याला काही कंट्रोल करायचं तर तो इग्निशन सोर्स. तर जेव्हा तो गाडी भरतो तर त्याला हेच बघायचं आहे की कोणताही इग्निशन सोर्स तिथे असायला नको. तर मग तो जशी गाडी आली तर मग त्यांना सांगतो की बा इग्निशन बंद करायचं. मग बाकीचे जे पॅसेंजर आहे ड्रायव्हरच्या व्यतिरिक्त ते जाऊन एक सेफली कॉर्नरमध्ये जाऊन जे आहे उभे राहू शकतात. ड्रायव्हर जो आहे तो बाहेर घेतो. नंतर हा जो आहे फिलिंग करतो. त्यावेळेस बघतो की बा फोन मोबाईल किंवा अशा गोष्टी त्यांनी वापरू नये. बेसिकली आयसोलेशन ऑफ इग्निशन सोर्सेस करतो. करेक्ट वेनी ते फिलिंग करतो. नंतर जे काही अमाऊंट आलेली ती सांगतो. तर यासाठी याची एक ट्रेनिंग म्हणजे आम्ही एक व्हिडिओज बनवलेला आहे की कसं एक करेक्ट प्रोसिजर काय आहे. बरोबर. आणि तो त्यांना दाखवतो. तर त्यामुळे त्यांना ट्रेनिंग होऊन जातं. बरोबर. आता थोडंसं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात. नवीन जर एकदम कस्टमर असला फर्स्ट टाइम तर त्याला असं वाटतं की बाबा माझ्या घरच्यांनी का खाली उतरावं. पण ऍक्च्युली इट इज फॉर द सेफ्टी ऑफ द पॅसेंजर ओनली. की समजा काही ऍक्सिडेंट झालं तर मग त्यांना काही पण घडू नये. सर तुमच्या माहितीनुसार आता सगळ्यात मोठी गॅस दुर्घटना कोणती होती आणि त्याचा इम्पॅक्ट किती होता साधारण? सगळ्यात मोठी गॅस दुर्घटना तर आपली भोपाल गॅस ट्रॅजेडीज आहे जी 1983 मध्ये झालेली आहे. ॲक्च्युली त्या गॅस त्रासदीमध्ये जवळजवळ 2 लाख लोक जे आहे ते अफेक्टेड झालेले होते. बापरे. आणि त्यानंतर ते एक मोठा आय ओपनर होता. इट वॉज अ बिग आय ओपनर फॉर इंडियन इंडस्ट्री. आणि त्याच्यानंतर बरेच लीगल आणि टेक्निकल डेव्हलपमेंट्स भारतामध्ये झाले. त्याला इंग्लिशमध्ये आफ्टर मॅथ म्हणतात. तर जो एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो पण चेंज त्याच्यानंतरच झाला. त्याच्यानंतर केमिकल एमर्जन्सी प्रिपेअर्डनेस रिस्पॉन्स रूल्स CEPR म्हणतात. आणि मॅन्युफॅक्चर स्टोरेज अँड इम्पोर्ट ऑफ हजार्डस केमिकल्स हा जो रूल आहे हे त्याच्यानंतरच घटित केले गेले. तर इट वॉज अ व्हेरी बिग ॲक्सिडेंट ॲक्च्युली इन वर्ल्ड हिस्ट्री. आणि त्याच्यानंतरच ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन किंवा ही जी चालना म्हणजे इंडस्ट्रीमध्ये चालना मिळाली या गोष्टीला. आणि सेफ्टी ऑफिसर्सचं अपॉइंटमेंट करणं आणि मग लोकांना ट्रेनिंग देणं आणि लोकांना म्हणजे बेसिकली प्रिव्हेन्शन घटना घडू नये त्यासाठी काय करता येईल तर ते त्याचे वेगळे सेफ्टी ऑडिट्स, सेफ्टी रिपोर्ट, रिस्क असेसमेंट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलप झाल्या. बरोबर. सर सगळ्यात म्हणजे प्रत्येक माणसाची एक तक्रार असते की रस्ता बांधल्यानंतर परत खोदकाम करून मग त्यात पाईपलाईन टाकली जाते गॅससाठीची. असं का होतं? हे मिसमॅनेजमेंट का होतंय? हा मिसमॅनेज का होतंय यासाठी तर माझ्याकडे उत्तर कमी आहेत. कारण याच्यामध्ये वी आर ऑल्सो द आम्हाला पण डॅमेजेस सोसावे लागत आहेत. तर जर आम्ही डेव्हलप कंट्रीज बघितले ना तर तिथे एक डेडिकेटेड कॉरिडॉर असतो. गॅसची लाईन टाकायची तर कुठे टाकायची त्यासाठी एक स्पेशल कॉरिडॉर असतो जिथे ती टाकल्या गेली पाहिजे. किंवा वॉटर लाईन टाकायची तर त्याचं एक डेडिकेटेड असतं. आता आपला स्मार्ट सिटी असूनही असं एक डेडिकेटेड कॉरिडॉर आपण आहे पण आणि नाही पण. कारण आपण बघतो आहोत की जे काही होत आहे ते सगळं फुटपाथवरच होत आहे. जर कोणताही केबल टाकायचा आहे तर तो फुटपाथवर टाकला जातो. जर तुमचं गॅस लाईन टाकायची आहे ती पण फुटपाथवरच परमिशन दिल्या जाते. आणि इलेक्ट्रिसिटी केबल पण तिथेच असतात. तर असा युटिलिटी म्हणजे मिक्स मॅच केल्या जातात. तर त्यामुळे जो आहे थर्ड पार्टी डॅमेजेस खूप होतात. बरोबर. कोणी दुसरा खोदतो आणि आमची लाईन डॅमेज होते. तर यासाठी मग आम्ही बरेच प्रयत्न केले. गव्हर्नमेंटनी बी आपल्या लेवलवरती काही प्रयत्न केले आहेत. एक ॲप येतोय त्याला कॉल बिफोर यू डिग CBUD असं म्हणतात. तर या ॲपमध्ये सगळ्या कंपनींचा वेगवेगळ्या युटिलिटी कंपनींचा आणि जे काही लोकल बॉडीज आहेत PMC, PCMC, JNNURM, स्मार्ट सिटी या सगळ्यांचा डाटा घेतलेला जात आहे की कुठे कुठे तुमची लाईन आहे, कुठे काय काय आहे. आणि त्याच्यानंतर जर कोणाला खणायचं असेल तर मग तिथूनच त्या ॲपद्वाराच परवानगी घेतली जाईल किंवा आम्हाला इथे इथे खणायचं आहे तर या एजन्सीला आपल्याला कॉन्टॅक्ट करावं लागेल
की तुमची लाईन आहे का. बरोबर आहे. आणि थोडंसं पुढे जातो आणि मी सांगतो की एक आम्ही इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस टाकली की आमची कोऑर्डिनेशन्स होत होते. PMC PCMC ला आम्हाला जे परमिशन मिळतात ते GIS वरच मिळतात, बट स्टिल देयर यूज टू बी डैमेजेस टू अवर. तो हमने क्या किया कि JCB ऑपरेटर जो डैमेज करता है उसी को ट्रेन करना चालू किया. अच्छा. तो उसके लिए हमने क्या किया कि एक मोबाइल ट्रेनिंग वैन ली. एक मोबाइल ट्रेनिंग वैन के अंदर में एक टीवी लगाया और उसमें एक ट्रेनर रखा, और वो जहाँ जहाँ पर गड्ढे का काम चालू है या कोई खुदाई काम चालू है वहाँ पर वो हमारा आदमी जाता है और उसको बेसिकली सब बताता है कि भाई रूट मार्कर क्या होता है, हमारा लाइन मार्कर कैसे पहचानने का, क्या क्या करने का, स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर क्या करने का. अगर उसको कहीं पे भी खोदना है तो सबसे पहले कहाँ कॉल करने का, हमारे नंबर पे कॉल करने का, हमारे लोगों को कांटेक्ट करके फिर वो एक्सकैवेशन सुपरवाइजर रख के उसके साथ कोऑर्डिनेट करके वो खोद सकता है. और उसका हमें वो काफ़ी फ़ायदा भी मिला, जिससे थर्ड पार्टी डैमेजेस जो थे वो हमारे कम हो गए. और दूसरा एक हमने ट्रेनिंग को अलग लेवल पे पहुंचा दिया कि हमने उनको एक कीचेन दे दिया जिसके अंदर में हमारा इमरजेंसी नंबर है. हमने उस JCB के ऊपर में एक स्टिकर लगा दिया कि वेदर ही इज ट्रेंड बाय अस और नॉट. एग्जैक्टली. तो उससे भी एक आइडेंटिफाई हो गया और उसको भी हमने जोखिम सिखा दिया. हाँ. तो मैं एक छोटी सी स्टोरी बताता हूँ आपको कि बेसिकली क्या है, जोखिम नहीं हो ऐसा तो हो नहीं सकता. तो जोखिम जो है, या जैसे हमारा नेचुरल गैस ही है, तो एक लायन के जैसा है, शेर है एक. तो अब शेर के साथ में डेली डील करना है तो कैसे डील करेंगे. तो आपने देखा है सर्कस के अंदर में कैसा होता है. सर्कस के अंदर में हम एक पिंजरे के अंदर में उस लायन को डाल देते हैं. तो हमारा जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर है वो जो है वो केज है, लायन का केज है. दूसरा, जब भी प्रॉब्लम होगी तो कब होगी, तो वो एक छोटा सा दरवाजा होता है जिसमें से हम शेर को खाना डालते हैं. उसी वक्त प्रॉब्लम होगी. तो वो जो शेर को खाना डालने का है वो मतलब हमारा गैस का कमीशनिंग और वाला टाइम है, तो जहाँ ज़्यादा डेंजर टाइम वो रहता है. तो हमने क्या किया है कि उसको एक छोटा सा दरवाजा दे दिया, उसमें एक ताला लगा दिया, उसकी चाबी है. चाबी क्या है, तो वो जो आदमी उसको ऑपरेट कर रहा है उसकी ट्रेनिंग है. और रूल्स उसने फॉलो करने हैं, डूज एंड डोंट्स उसने फॉलो करने हैं. तो इस तरीके से हम उसको समझाते हैं कि यही आपका रूल फॉलो करना जो है वही आपको उस शेर से बचाएगा. तर सेफ्टीची प्रॉपर डेफिनेशन काय की बाबा सेफ्टी बेसिकमध्ये बेसिक काय आहे आणि ती का गरजेची आहे. इव्हन दो फक्त इंडस्ट्रियल लेवलला नाही तर घरापासून. हां, मी याचं उत्तर देताना एकच म्हणेन की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला काय वाटतं की सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स कशामध्ये होत असतील. इंडस्ट्रीमध्ये होत असतील की बाहेर होत असतील. रोडवर जास्त होतं माझ्या माहितीनुसार. हो, हे तुम्ही करेक्ट म्हटलं. पण ते रोडवर जास्त ॲक्सिडेंट्स होतात याचं कारण असं नाही की खरंच जास्त ॲक्सिडेंट्स होतात. जसं मी एक एक्झाम्पल घेतो की जेव्हा एक सर्वे केला गेला की सगळ्यात जास्त तिकीटलेस ट्रॅव्हलर्स कुठे आहेत, तर त्याच्यामध्ये असं आलं की तिकीटलेस ट्रॅव्हलर्स आर मॅक्सिमम इन केरला. तिकीटलेस म्हणजे तिकीट घेत नाही लोक, Without विदाउट ticket. तिकीट. अच्छा. पण आपल्यामध्ये मनामध्ये असं आहे ना की UP बिहार मध्ये असं जास्त असावं, म्हणजे एक फिलिंग. पण पण केरला तर एज्युकेटेड लोक आहेत Educated आणि लोक त्यांचं GDP पण चांगलं आहे, म्हणजे आमदानी पण चांगली आहे. तर त्याचं कारण असं की तिथे ते इन्स्पेक्शन केल्या गेलं आणि पकडल्या गेलं. तर तसंच रोड ॲक्सिडेंट्स आहे. सगळ्यात जास्त रोड ॲक्सिडेंट्स जे काही होतात तर ते एक रिपोर्ट केल्या जातात, त्याची इन्शुरन्स कडून एक काय म्हणून त्याला कंपन्सेशन घेतला जातो किंवा एक पोलीस मध्ये नमूद होतं ते, त्यामुळे तो डाटा अवेलेबल आहे पंचनामा वगैरे होऊन. वेअरएज इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स, मॅक्सिमम इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स रिपोर्ट होत नाहीत आणि इंडस्ट्रीमध्येच ते आतमध्येच राहिल्या जातं रेप्युटेशनसाठी किंवा डॅमेजेस जे होतात, इमेज खराब होते म्हणून ते कधी त्याच्यापासून आपण शिकण्याचा प्रयत्नच करत नाही, रिपोर्टच करत नाही.
तर सेफ्टी जी आहे ती आपली बरीच जी आहे सेफ्टी बेसिकली काय आहे, सेफ्टी आपल्याला शिकायची गरज अशी आहे की सेफ्टी अशी काही ही नाही आहे की काही खूप मोठी गोष्ट आहे. फक्त जे काही आपण काम करत आहोत कोणत्याही फील्डमध्ये असो, पण एक आपण लॉस होऊ नये, ॲक्सिडेंट होऊ नये याची जी काळजी घेतो तेच सेफ्टी आहे. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये जर इक्विपमेंटचा लॉस झाला किंवा अजून कोणती जनहानी झाली तर तो राष्ट्राचा लॉसच आहे, नॅशनल लॉस आहे. आणि बऱ्याच ॲक्सिडेंट्समध्ये आपण एक पाहतो की जे आपल्याला डॅमेज दिसतं ते एकदम टिप ऑफ द आईसबर्ग आहे. हो. 9/10 जो पार्ट आहे जो की आपला टाइम वेस्ट होतो, कॉम्पन्सेशन आपण देतो किंवा हॉस्पिटलाइज करतो किंवा जे लोक त्याच्या मागे त्याला घेऊन जातात किंवा हे करतात त्याच्या ट्रीटमेंटसाठी, मग मोराल लॉस होतो लोकांचा. जे लोक काम करत असतात त्यांना भीती वाटते, कॉन्फिडन्स जातो, मग असं वाटतं की अरे आपल्याबद्दल केअर करत नाही कंपनी. तर असे बरेच लॉसेस असे आहेत की जे म्हणजे क्वांटिफाय करता येत नाही, हिडन लॉसेस असतात. तर बेसिकली सेफ्टी इज जस्ट लॉस प्रिव्हेन्शन अँड इन्सिडेंट प्रिव्हेन्शन. सर आता आपण बघतो की मॉल असतील, हॉटेल असतील, हॉस्पिटल्स असतील, याच्यामध्ये फायर एक्सटिंग्विशर असतात. तर घरात सुद्धा गरज आहे का त्यांची? हो. जर आपण पाहिलं तर आता आपण जास्तीत जास्त लोक फ्लॅट सिस्टीममध्ये असतो, जी की हायराईज बिल्डिंग आहे. तर जर आपण हायराईज बिल्डिंगमध्ये पाहिलं तर हायराईज बिल्डिंगमध्ये एक सगळ्यात मोठी लाईफ सेफ्टीची इश्यू असा आहे की जर आग लागली तर ती पसरते फास्ट. तर ती त्यासाठी जी यंत्रणा असते ती बेसिकली फायर एक्सटिंग्विशर जो असतो तो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. ऑफकोर्स इट्स अ फर्स्ट एड फायर फायटिंग इक्विपमेंट. त्याला म्हणजे असं खूप मोठं हे आपण समजलेलं नाही पाहिजे का, कारण जी फायर जी असते जेव्हा ती सुरुवात होते, इन्सिपियंट स्टेज म्हणतो आम्ही त्याला, त्यावेळेस जर कंट्रोल झाली तर ती इमिजिएटली कंट्रोल होऊन जाते. तर त्यामध्ये जर आपल्याकडे फायर एक्सटिंग्विशर असला तर इमिजिएटली आपण त्याला यूज करून आग जी आहे ती विझवता येते. पण ती एकदा मोठी झाली, कारण असं म्हटलं जातं ना की फायर इज अ गुड मास्टर बट अ बॅड सर्वंट. तर ते असं आहे की जर एकदा ते प्रोपोगेट झाली किंवा जिथून ती सुरू झाली होती तिथून ती जर दुसरीकडे गेली तर ती मग लवकर विझत नाही. तर त्यासाठी फायर एक्सटिंग्विशर जो आहे तो असला पाहिजे आपल्याकडे, सो दॅट इन द इमिजिएटली जर इन्सिडेंट झाला तर तिथे आपण करता येईल. आमच्या गॅसमध्ये तुम्ही पाहाल ना तर जो आपला फायर ट्रँगल आहे त्याच्यामध्ये काय आहे की आयसोलेशन कॉन्सेप्ट आहे. तर तुम्ही जर PNG मध्ये पाहाल किंवा गिझर मध्ये पाहाल किंवा मीटर जिथे इन्स्टॉल केलेला असतो तिथे एक आयसोलेशन वॉल आहे. किंवा जो सोसायटीमध्ये एक निळा डब्बा असतो आमचा किंवा रायझर जो असतो तिथे पण एक आयसोलेशनची सिस्टीम आहे. तर बेसिकली आयसोलेशन करून जी आहे ती आम्ही आग विझवतो. तर ती म्हणजे त्याची ट्रेनिंग जी आहे आम्ही लोकांना देतो की अशा प्रकारे जी आग विझवली पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला होता फायर एक्सटिंग्विशर असला पाहिजे का, तर डेफिनेटली असला पाहिजे. इव्हन आजकाल तर कारमध्ये पण फायर एक्सटिंग्विशर ठेवला जातो, ऑटोमध्ये पण असतो, 4 व्हीलरमध्ये पण असतो. तर तो असलाच पाहिजे. सर आपण बघतो आता ते तर असतात फायर एक्सटिंग्विशर कुठेही असतात, कारण आता हॉटेल असतील तर त्यांना सरकारला दाखवण्यासाठी की ह्या उपाययोजना आहेत तर ते कागदोपत्री किंवा दाखवण्यासाठी असतात, शो मॉडेल, पण ते यूज नाही करतायत किंवा ट्रेनिंग असणं महत्त्वाचं आहे. आता मलाही नाही यूज करतायत जरी आपल्याकडे असलं तरी, ते दिसायला पण कॉम्प्लेक्स वाटतं. तर असं काही उपाययोजना अजून आहे का त्यापेक्षा सोपं? जसं आता फॉरेनला आपण बघतो की थ्रो बॉल काइंड ऑफ द थिंग असतात की फेकलं की डिरेक्टली आग विझली, त्याला काही असं लॉजिक अँड ट्रेनिंगची गरज पडत नाही. तर हे थोडं सोपं. असे प्रोडक्ट्स आलेले आहेत मार्केटमध्ये की थ्रो बॉल वगैरे, सुनील शेट्टी वगैरे प्रमोट करतो ते. तर ते आहे पण त्याला अजूनही इंडियन स्टँडर्ड भेटलेलं नाहीये. ते जस्ट आलेले आहेत मार्केटमध्ये. ॲज अ टेक्निकल एक्सपर्ट मी त्याला रिकमेंड करू शकत नाही. मी म्हणणार की जे इंडियन स्टँडर्डवाले फायर एक्सटिंग्विशर्स आहेत तेच असलं पाहिजे. पण दुसऱ्या जर एक असा विचार केला की बा काही नाही पेक्षा तर काही तर जे आहे ते आपल्याकडे असलं पाहिजे, तर त्यामध्ये पण तो आहे थोडासा डेकोरेटिव्ह प्रोडक्ट आहे, थोडासा शोचा प्रोडक्ट आहे, पण
तोही म्हणजे यूज करता येईल ज्यांना यूज करायचा आहे तर. मल्टी यूज होईल, मल्टी डेकोरेशन आणि डेकोरेशन पण आहे आणि Safety त्याच्यामध्ये पण. असं सेफ्टी पण आहे. सर आता फायर एक्स्टिंग्विशरवर मला एक प्रश्न आहे, ते पण एक्सपायर होतात का? डेफिनेटली फायर एक्सटिंग्विशर पण एक्सपायर होतात आणि त्यांचं पण मेंटेनन्स जे आहे ते महत्त्वाचं असतं आणि त्यांना पण एक लाईफ असते. त्याचं एक IS पण आहे 2190, ज्याच्यामध्ये कसं सिलेक्ट करायचं, मेंटेन कसं करायचं, त्याची कशी कशी पिरियॉडिसिटी आहे हायड्रो टेस्टिंगची वगैरे सगळं काही दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता जे आहेत ते काही एक्सटिंग्विशर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामधून समजून जातं रिफिलिंग केव्हा करायची. ग्रीनमध्ये काटा असला तर तो गुड टू गो आहे आणि जर रेडमध्ये गेला तर तो रिफिल करायचा आहे किंवा मेंटेन करायचा आहे. तर साधारण ते एक एक्सटिंग्विशर जे आहे आपण घेऊ शकतो आणि तो ड्राय केमिकल पावडर टाईपचा जो आहे तो जर घरी ठेवला तर तो सगळ्यात बेस्ट आहे आणि त्यामध्ये एक 3 वर्ष ते 5 वर्ष जे आहे तो साधारणतः चांगला काम करतो. त्याच्यानंतर त्याला चेंज करावं लागेल. किंवा सपोज एक्सपायर झालाच आणि फायर लागल्यावर तो यूज केल्यानंतर फायर वाढते का? नाही, असं काही नाही आहे की एक्सपायर केल्यावरती फायर वगैरे वाढते. पण म्हणजे बेसिकली तो काय त्याच्या आतमध्ये जो प्रेशर असतो ना तोच दाखवत असतो. जर प्रेशर कमी झालेलं असेल किंवा 0 झालेलं असेल तर तो कामच करणार नाही. फॅक्ट आहे. सर आता कारमध्ये CNG भरताना कोणत्या कोणत्या सेफ्टी प्रिकॉशन आपण घेतले पाहिजे जे काही घेत नाही? जसं मी आधी पण सांगितलं की ट्रेनिंग आम्ही जे ऑपरेटर्स आहेत त्यांना ट्रेनिंग देत असतो. तर बेसिकली हेच आहे की इग्निशन सोर्स नको. तर जेव्हा तुम्ही CNG स्टेशनवर जाता तर तेव्हा जे आहे तो जो इग्निशन सोर्स आहे म्हणजे आपल्या गाडीचाच इग्निशन सगळ्यात पहिले बंद करावा योग्य ठिकाणी. नंतर मोबाईल वगैरेचा वापर करू नये, बीडी सिगारेट वगैरेचा यूज करू नये, कोणती ओपन फ्लेम तिथे आपण यूज नाही केली पाहिजे आणि जे बाकीचे पॅसेंजर्स आहेत त्यांनी बाहेर जावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधी जी हायड्रो टेस्टिंग होती CNGची ती 5 वर्ष होती सिलेंडरच्या, आता ती 3 वर्ष झालेली आहे. तर ती पण आम्ही रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातून आणि बूट कॅम्प करून जे आहे ते आम्ही लोकांमध्ये हे करत आहोत, अवेअरनेस करत आहोत की ते पण करावी. आणि कोणताही जुगाड वगैरे जो आहे की 2 सिलेंडर लावून घ्या, जास्त कॅपॅसिटी करा आणि कोणाकडूनही कन्व्हर्जन करून घ्या, ते तसं करू नये. कारण याच्यामध्ये अननेसरली ॲक्सिडेंट्स जे आहे ते होतील आणि जे आहे ते म्हणजे डॅमेज होऊ शकतो, कारला पण डॅमेज होऊ शकतो आणि जे माणसं आहेत त्यांना पण. तर यासाठी आपण हायड्रो टेस्टिंग करून घ्यावं आणि SOP फॉलो करू, स्वतः पण करावी आणि फिलरला पण करू द्यावी. बरोबर. सर आता आपण रोड सेफ्टीची गोष्ट करतो. आपण जेव्हा रोड सेफ्टीला बघतो की हेल्मेट कंपल्सरी आहे. का बरं? कारण तुमचा अपघात होऊन तुमच्या जीवाला हानी नको व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी. मग आपल्याला फाईन लागतो, ठीक आहे. मग तसंच सपोज पेट्रोल पंपावर कोणी फोनवर बोलतोय किंवा गॅस भरताना त्याचं इग्निशन ऑन आहे किंवा लोक आतच बसली आहेत, तर हे पण ऑफेन्स आहेत कोणत्या ना कोणत्या पद्धतीने. मग त्यांना फाईन का लावलं जात नाही? ते फक्त आपल्यावर सोपवलं जातं. लावायला पाहिजे ना. आहे ते पण आहे, म्हणजे कल्चरचा विषय आहे हा. असं नाही आहे की म्हणजे फाईन लावू शकत नाही. पण कसं आहे की बेसिकली थोडासा सेफ्टी कल्चर जो आहे तो आपल्याकडे रिस्क परसेप्शन पण कमी आहे. सेफ्टी कल्चर डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतोय. रिस्क परसेप्शन कसं मी एक एक्झाम्पल देऊ शकतो की एक छोटासा मुलगा आहे 4-5 वर्षाचा आहे, तो एक सापाबरोबर खेळत आहे, सापाला असं उचलत वगैरे आहे. तर असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मध्ये. तर ते काय आहे तर त्याला माहीतच नाही की याच्यातून काय होऊ शकतं. तर सेम प्रकारे लोक जे आहेत ते बऱ्याच वेळेस त्यांना त्या जोखीमबद्दल माहीतच नसतं की असं पण होऊ शकते का. त्यामुळे ते लोक करतात. त्यांना जर आपण एज्युकेट केलं, त्यांना अवेअर केलं, त्यांची वैचारिक पातळी किंवा ज्ञानाची पातळी उंचावली तर मग ते असे रूल्स फॉलो नाही करणार असं मला वाटतं. अच्छा, तुमच्यासोबत झालंय का असं की तुम्ही बघताय लोक फोनवर बोलताय आणि काही नाही होत असं तो? हा, बघ आम्ही पण त्यांना शिकवतोच की बघा
तुम्ही बघा की जेवढे पण याचे स्विमिंगचे ऍक्सिडेंट झाले आहेत त्यामध्ये तो जो माणूस असतो जो मरतो तो स्विमरच असतो. हा ना, अति ओव्हर कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स. इव्हन आमच्या ऍक्सिडेंट ट्रँगलमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे जे नियर मिस म्हणतात आम्ही त्याला नियर मिस म्हणतो, 300 नियर मिसचा हिस्टॉरिकल डेटा आहे की 300 नियर मिस झाली तर एक साधारण 30 मायनर ॲक्सिडेंट होतात आणि एक मोठा ॲक्सिडेंट होतो. नियर मिस म्हणजे ॲक्सिडेंट होता वाचणं, त्याला नियर मिस म्हणतो आपण. की काहीच झालं नाही, जे आपण बोलतो ना अरे मी तर वापरलं पण काहीच झालं नाही, तर दॅट इज ॲक्च्युली नियर मिस. आणि सेफ्टीमध्ये नियर मिसचं खूप महत्व आहे. का? कारण नियर मिसेस जर आपण स्टडी केल्या तर आपल्याला समजेल की कशामध्ये म्हणजे इम्प्रूव्हमेंटचा वाव आहे. जर नियर मिस आपण रिपोर्ट केल्या किंवा नियर मिसचा आपण एक ॲनालिसिस केलं तर आपल्याला रूट कॉज कळेल की काय नेमकं कोणतं ॲक्सिडेंट घडणार आहे. तर आम्ही पण सेफ्टी फील्डमध्ये त्याचा भरपूर हे घेतो. आणि आम्ही एक ॲप पण डेव्हलप केलेला आहे ज्याला आम्ही परवा म्हणतो. परवा म्हणजे हिंदीमध्ये परवा म्हणजे लोगों की काळजी घेणं, आणि इंग्लिशमध्ये परमिट टू वर्क ॲट हाईट. तर परमिट टू वर्क ॲट हाईटमध्ये त्याच्यामध्ये नियर मिस जे आहे तो रिपोर्ट करू शकतो, फोटो काढून सांगू शकतो आम्हाला. तर आम्हाला ते आम्ही क्वार्टरली ते मग ॲनालिसिस करतो की कोणते सगळ्यात जास्त नियर मिसेस येतात, काय नेमकं प्रॉब्लेम आहे, आणि मग त्याप्रमाणे जे आहे आपला फोकस एरिया जो आहे चेंज करतो. बरोबर. की PNG करायचं की CNG करायचं की डिगिंगचं बघायचं की वर्क ॲट हाईटचं बघायचं. अशा प्रकारे. सर आता आपण कारमध्ये सुद्धा CNG वापरतो आणि घरात सुद्धा वापरतो, ठीक आहे. तर मग असं काहीतरी सेन्सर डिव्हाइस आहे का किंवा असायला पाहिजे का की तो डिरेक्टली डिटेक्ट करेल की गॅस लिकेज होतोय आणि स्वतःला म्हणजे घरात आपल्याला समजायला पाहिजे, किंवा मग तुमच्या ऑफिस लेवलला कुठेतरी एक अलर्ट जनरेट व्हायला पाहिजे, असं काहीतरी करता येईल का? खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे हा. गॅस डिटेक्शनची टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे आणि गॅस डिटेक्शनचा सेन्सर येतो. फक्त आता तो थोडासा इकॉनॉमिकल तेवढा नाही आहे. आता जो आहे तो एक साधारण 5,000 ते 6,000च्या कॉस्टिंगच्या रेंजमध्ये आहे. तर आमची कंपनी पण प्रयत्न करत आहे की त्याला जर मास लेवलवरती जर आपण घेतलं तर ते त्याचं कमीत कमी म्हणजे लोकांपर्यंत ते, कारण आपण जर लावू पण ते तर त्याचं जे हे आहे ते कस्टमरकडूनच हे होणार, काय म्हणून त्याला बिल येणार. तर ती टेक्नॉलॉजी चालत आहे. आणि इवन गल्फ कंट्रीजमध्ये तर हा कंपल्सरीच आहे. म्हणजे जिथे PNG दिल्या जातो तर तिथे एक छोटीशी डिटेक्शन सिस्टीम असते ज्याच्यामध्ये जर म्हणजे गळती झाली तर ती ॲक्टिवेट होते आणि ती व्हिज्युअल अलार्म म्हणजे एक साऊंड आणि एक असा लाल लाईट जो आहे तो लागतो, पण लोकल लेवलवरती लागतो. म्हणजे असं नाही आहे की ते म्हणजे आपण मग कुठेतरी सेंट्रलाइज येईल, कारण करू शकतो ते, पण तेच इकॉनॉमिक्स जे आहे ते बसणार नाही. ते पण महत्वाचं आहे. सर काही दिवसांआधी आपण न्यूजवर पाहिलं की एका क्लासमध्ये आग लागलेली होती आणि 100पेक्षा जास्त मुलं भरून ठेवलेली होती क्लासमध्ये, कोचिंग क्लास थी, और बच्चे ऊपर से जंप कर रहे थे. तर आपण काय करतो म्हणजे आपण बघतो की एक कॉम्प्लेक्स असतं मोठं आणि खाली हॉटेल्स असतात, मध्ये क्लास आहे, परत वरती शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, असं मिक्स अँड हे असतं. आणि त्यातल्या त्यात फायर सेफ्टीला जागाच नसते त्यांच्याकडे, कारण की प्रत्येक इंच न इंच त्यांनी व्यापलेली असते. तर यासाठी परमिशनची कोण देतं, किंवा हे कुठेतरी अवॉइड करता यायला पाहिजे, कारण गॅस हॉटेल आलं की गॅस आला की सेफ्टीचा इश्यू आला, आणि परत त्यांना एक्झिट वगैरे नव्हती, त्यांनी अक्षरशः उड्या मारल्यात. तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हा एक खूपच चांगला क्वेश्चन विचारला आहे तुम्ही. बघा, फायर सेफ्टीमध्ये 3 ते 4 गोष्टी ज्या आहेत या खूपच इम्पॉर्टंट आहेत. जिथे पण लोक जास्त जमलेले असतात तिथे फायर सेफ्टीचं इम्पॉर्टन्स डबल, ट्रिपल, 4 टाइम्स होऊन जातं. का? कारण जास्तीत जास्त लोक, तर आपण बघाल की सिनेमा हॉल झाले किंवा जसं आता तुम्ही सांगितलं की ट्युशन क्लासेस किंवा मॉल्स झाले किंवा हॉस्पिटल्स झाले. हॉस्पिटलमध्ये तर अजून एक चॅलेंज असतो की त्याला पळायला ही इज नॉट वेल,
तो पेशंट आहे तो पळणार कसा. Toxin तर वर- त्याचा म्हणजे एक अजून एक काय म्हणजे ॲडिशनल additional, प्रॉब्लेम आहे. तर अशी ज्या पण ठिकाणी आहेत, किंवा सर्कस आहे, सर्कस तर आजकाल जास्त होत नाही, किंवा असेंब्ली प्लेसेस आपल्याकडे टेम्पल्समध्ये पण भरपूर गर्दी होते, किंवा अशा ठिकाणी तिथे फायर सेफ्टीची परमिशन्स वगैरे जे आहेत, NOC यांचा खूप इम्पॉर्टन्स आहे आणि रेग्युलेशनप्रमाणे आहे पण ते. पण काय असतं की जेव्हा बिल्डिंग स्टेजवर, म्हणजे जेव्हा ते निर्माण केले जातात, समजा मॉल आहे किंवा ती बिल्डिंग आहे, त्यावेळेस ती NOC वगैरेची प्रक्रिया होऊन जाते. ऑपरेशनल स्टेजवर, म्हणजे जेव्हा वापरत असतात, त्यामध्ये लोकांना अवेअरनेस असणं हे जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण तेव्हाच लोक जे आहेत ते त्याच्यावरती एफर्ट्स घेतील. जसं तुम्ही सांगितलं की सुरतमध्ये जी घटना घडली होती ट्युशन क्लासेसची, तर त्याच्यामध्ये जे एक्झिट रूट्स होत्या, म्हणजे ज्या पायऱ्या होत्या, तिथे सगळं मटेरियल टाकलेलं होतं, तर निघायलाच जागा नव्हती. जागा नव्हती, त्यामुळे बिचाऱ्या मुलांनी वरतून उड्या मारल्या. आणि त्या उड्या मारण्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो की ॲक्च्युली काय होतं की जेव्हा आग लागते तेव्हा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस जे आहेत ते निर्माण होतात. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, आणि अशा त्यांना नॉक्स, सॉक्स आणि अशा प्रकारे आम्ही बोलतो. त्याच्यामध्ये बरेच जे आहेत त्या अशा आपल्या मेंटल जी लेवल असते, आपली जी मानसिक पातळी असते ना, त्याच्यावरती अफेक्ट करतात. आपला जो डिसिजन मेकिंग एबिलिटी असते त्याच्यावरती अफेक्ट करतो. त्यामुळे काय होतं की माणूस रॅशनलाइज विचार करत नाही आणि पॅनिक होतो आणि त्यामध्ये तो उडी मारतो. तर त्या ज्या घटना आहेत त्या दुर्दैवी आहेत. इवन एक कलकत्ताला आमरी म्हणून हॉस्पिटल होतं, ते पण एक आहे. आणि एक दोन शाळा होत्या ज्या साऊथमध्ये होत्या, तिथे पण असंच म्हणजे टेम्पररी काहीतरी बनवलेलं होतं आणि ते नारळाचे पानं वगैरे, ड्राय लिव्ज वगैरे होते, आणि सडनली आग लागली आणि छोटे मुलं जे आहे ते त्याच्यामध्ये हे गेले. तर गव्हर्नमेंटनी काही चांगल्या गोष्टी केल्या त्या. आता फायर ड्रिल्स जे आहेत ते शाळेमध्ये कंपल्सरी केलेले आहेत. आणि ऑफकोर्स सिनेमा हॉल वगैरेमध्ये तर NOC वगैरे आहेच. आणि एक्झिट रूट्स वगैरे तुम्ही पण पाहिलं असेल की सिनेमा हॉलमध्ये एक्झिट लिहिलेलं असतं लालमध्ये, की जायचं कुठे आहे बाहेर. अंधार वगैरे असल्यामुळे समजत नाही. तर त्या सगळ्या आहेत, पण लोकांना मोर म्हणजे अवेअर करणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि ऑपरेशनल स्टेजला काय काय करावं, तर जर आपण म्हणजे ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन पण एक प्रोएक्टिव्हली स्वतःच सेफ्टी ऑडिट करून घ्यावं ना. काय असतं की आपण तसं स्वतःला ऑडिट करणार नाही, पण जर आपण करून घेतलं एका एक्सपर्ट कडून, तर आपल्याला कळून जाईल की बा आपल्याला काय काय करायची गरज नाही. आणि याच्यामध्ये एक अजून एक गोष्ट मांडायची माझी इच्छा आहे, हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंगचा अर्थ काय की प्लेस फॉर एव्हरीथिंग, म्हणजे सगळ्यासाठी जागा, आणि एव्हरीथिंग ॲट इट्स प्लेस, म्हणजे जी जागा ज्याची बनवलेली आहे त्याच ठिकाणी ती ठेवायची. ही एक कॉन्सेप्ट आहे, ती आपल्याला शिकायची खूप गरज आहे. आपल्या घरामध्ये असू द्या, इंडस्ट्रीमध्ये असू द्या, किंवा कमर्शियलमध्ये असू द्या. एक हाऊसकीपिंग म्हणजे की जे काही अस्तव्यस्तपणा नको. तुम्ही पाहिलं असेल की आग वगैरे जी लागते ना, ती अस्तव्यस्तपणामुळे लागते. स्टोरेज करतील लोक, आपल्याकडे कोणती गोष्ट आणायची ती परत आपण करतच नाही. डबा, ते कार्डबोर्ड जमा करून ठेव. कचरा जो आहे खूप आपण जमा करायची आपल्याला सवय असते, आणि तो जो असतो बाल्कनीमध्ये ठेवतो आपण, नंतर मध्ये गच्चीवरती ठेवतो, आणि तो कधी फेकतच नाही आपण. तर तिथेच आग लागते नेमकी. का? कारण ती आपल्या डोळ्याच्या म्हणजे विजनमध्ये नसते, आणि त्याच्यावरती लक्ष देत नाही, आणि काही कामाची नसते ती, आणि तिथेच ती आग सुरू होते. तर हाऊसकीपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट इन ऑल दिस प्लेसेस. आणि इवन मॉलमध्ये आता मी बघतोय की मॉलमध्ये वगैरे पण अंडर कन्स्ट्रक्शन मॉल सुरू करून देतात, आणि तिथे कंटिन्युअस जो आहे दररोज जो आहे तो तुमचा हा स्टोअर किंवा नवीन दुसरा स्टोअर त्याचं काम सुरू असतं. आणि जेव्हा इंटिरियरचं काम सुरू असतं त्यावेळेस हॅझार्ड जास्त असतात.
हा. का कारण पेंट्स वार्निशेस ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त फ्लेमेबल असतात. बरोबर आहे. इवन पीएनजी मध्ये पण आम्हाला कधी कधी आम्ही जे ऍक्सिडेंट्स बघितले ते मध्ये बघितले की रिनोव्हेशन जेव्हा चाललेलं होतं हम्म. तेव्हा ऍक्सिडेंट झाले. का कारण काम करणारे जे लोक आहेत त्यांचं ते मालकी नसते. हम्म. ते येतात आपलं काहीतरी काम करतात आणि निघून जातात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये जो आहे हाऊसकीपिंग वरती लक्ष जात नाही हम्म. किंवा थोडंसं अनसेफ ऍक्ट करतात, अनसेफ कंडिशन्स असतात, त्यामुळे आग लागते. बरोबर. त्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या, हम्म. चांगली हाऊसकीपिंग ठेवली, तर डेफिनेटली आपण फायरला कंट्रोल करू शकतो. बरोबर. तर आपण बघतो की आता CNG गॅस एका ट्रकमधून ट्रान्सपोर्ट केला जातो, तर त्यासाठी काय तुमचा प्रयत्न असतात किंवा स्ट्रॅटर्जी कशी वापरतात तुम्ही? बरोबर. किंवा आधी पण आपलं डिस्कशन झालं की रोड सेफ्टी इज व्हेरी हो. इम्पॉर्टंट. सो सपोज वी आर ट्रान्सपोर्टिंग द गॅस फ्रॉम हिअर टू नाशिक हम्म. किंवा हिअर इनसाइड पुणे ओनली, तर याच्यामध्ये ड्रायव्हरची खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. नंतर ती जी व्हेकल आहे त्याची फिटनेस हम्म. ती पण खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. नंतर जो वरती जो आपण कॅस्केट चढवलेला आहे हा. त्याचं पण मजबूती असली पाहिजे, हा. तो पण आहे. तर आमचं तर आम्ही काय केलेलं आहे, आमची एक सिस्टीमच बनवलेली आहे. ड्रायव्हरला एक टेक्निक आहे फायर सेफ्टीमध्ये किंवा HSE मध्ये, डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग ट्रेनिंग. हम्म. म्हणजे आपण रस्त्यावरती अशी गाडी चालवायची की आपण कोणाला मारायचं नाही आणि कोणी आपल्याला मारत असेल तरी आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकू, अच्छा. अशी एक कॉन्सेप्ट आहे. हा. म्हणजे आपली गाडी कशी सेफ राहिली पाहिजे, तर ही डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग ट्रेनिंग, म्हणजे डिफेन्सिव्हली गाडी चालवायची आपण. हम्म. जसं आपण चेसमध्ये खेळतो ना, की डिफेन्सिव्हली म्हणजे आपला जो हे आहे घोटी, हा. ती कोणी घेतली नाही घेतलं पाहिजे. तसं ते एक कॉन्सेप्ट त्या ड्रायव्हरला देतो. नंतर जर काही घटलं तर काय करायचं त्याची ट्रेनिंग. हम्म. तर त्याच्यामध्ये एक ट्रान्सपोर्ट एमर्जन्सी कॉन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये एक कार्ड दिला जातो की काय करायचं आहे ना, नेमकं कसं, सेफ्टीचे वॉल्व्स असतात काही, ते कसे बंद करायचे, कॉल कोणाला लावायचा, कोणाला बोलवायचं, समजा गॅस गळती झाली किंवा ओव्हर टर्निंग झाली हा. तर किती डिस्टन्सपर्यंत जे आहे लोकांना येऊ द्यायचं नाही. हम्म. कारण त्याच्यामध्ये विंड डायरेक्शन कसं पाहायचं ते सगळे आम्ही ट्रेनिंग देतो त्यांना. आणि पोलीस किंवा जे फर्स्ट रिस्पॉन्डर असतील किंवा फायर ब्रिगेडवाले असतील तर त्यांच्याशी काय कोऑर्डिनेट करायचं, काय सांगायचं त्यांना की कोणता एक्सटिंग्विशिंग मीडियट लावायचा, फोम लावायचा आहे की पाणी लावायचं आहे की काय करायचं आहे, ते आम्ही त्यांना शिकवतो. बरोबर. आणि याच्यामध्ये बेसिकली आता आमचा जो एफर्ट आहे तो असा आहे की थोडंसं आम्ही IT चा उपयोग केलेला आहे. तर त्याच्यामध्ये गाडी कुठून कुठे जात आहे, तर व्हेकल ट्रॅकिंग, GPS लावलेला आहे त्याच्यामध्ये. नंतर त्याच्यामध्ये 2 कॅमेरे लावलेले आहेत. अच्छा. तर एक कॅमेरा असा की काय म्हणजे कुठे जात आहे ते पण समजेल आपल्याला, आणि आतमध्ये कोण बसलेला आहे म्हणजे तो ड्रायव्हर आणि को पॅसेंजर आहे का, कोणाला घेतला आहे का त्यांनी, ते पण दिसेल. आणि मागच्या साईडला पण म्हणजे काय होत आहे साईडला, हा. ते पण कॅमेरे आहेत. अशी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे. अच्छा. नंतर जर आम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर आमची जी एक टेक्निक असते रोड रिस्क असेसमेंट. म्हणजे मला समजा इथून नाशिकला गाडी घ्यायची आहे तर किती टर्निंग्स आहे, किती असे म्हणजे ॲक्सिडेंट प्रोन एरियाज आहे, ती आम्ही करून घेतो, रोड रिस्क असेसमेंट करून घेतो. आणि त्याच्यामध्ये त्याचं बेसिकली फ्रिक्वेंट ब्रेकिंग्स आहेत का, फ्रिक्वेंट ॲक्सेलरेशन आहे का, हे सगळं आम्ही कंट्रोल करतो. बरोबर. आणि मग त्याप्रमाणे त्यांना ड्रायव्हर्स लोकांना ट्रेनिंग पण देतो आणि त्यांचं इव्हॅल्युएशन पण करतो की हा किती ब्रेक मारतो किंवा सडन ब्रेक मारतो का किंवा सडन ॲक्सेलरेशन घेतो का. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये स्पीड कंट्रोलर तर लागलेलाच असतो. तर असं म्हणजे एक पूर्ण शास्त्रच आहे. सर आता आपण म्हणतो की पाईपलाईन लीक होते, तर साधारण किती खोल असायला पाहिजे पाईपलाईन? जे आपलं रेग्युलेशन आहे त्याप्रमाणे 1 मीटरच्या डेप्थवरतीच आपल्याला पाईपलाईन टाकायची आहे. जर समजा काही कारणास्तव आपल्याला 1 मीटरची डेप्थ भेटत नसेल तर त्याला एक आपण मॅनेजमेंट ऑफ चेंज म्हणतो की आपल्याला तर मग त्यासाठी ॲडेड प्रोटेक्शन घ्यावे लागतात. तसं पण साधारण पाहिलं तर 1 मीटर खोल पाहिजे. आता तुम्ही तुमचा नेहमीचा जे कनेक्शन आहे किंवा संबंध फायर सेफ्टीशी येतो, जसं तुम्ही म्हटले की
फायर पाहिली की धूर येतो, मग लोक पॅनिक होतात. तर तुमच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काही ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या जातात का, जसं पॅनिक न होणे त्यासाठी मनाचा ताबा, मग तुम्ही मेडिटेशन करतात का, किंवा दुसरी कोणती तरी ट्रेनिंग की तुम्ही पॅनिक झाले तर लोकांनी काय करावं? जसं आपण बघतो की बाकीचे जे आपले डिपार्टमेंट्स आहे, पोलीस आहे किंवा आर्मी आहे, तर त्यामध्ये ते बेसिकली ते ड्रिल्स करतात. तसंच फायर सेफ्टीमध्ये ड्रिल्स आहेत. तर याच्यामध्ये कसं आहे की पिरियोडिक मॉक ड्रिल्स करणं. बरोबर. म्हणजे म्हणजे मॉक म्हणजे म्हणजे त्याला काय मराठीमध्ये म्हणू आपण की एक म्हणजे चाचणी, सराव चाचणी. हां, सराव चाचणीसारखी. तर ते आपण करतो. तर त्याच्यामध्ये 2 टाईप्स असतात की एक चाचणी अशी करायची, मॉक ड्रिल अशी करायची की कोणाला सांगायचंच नाही की बा ही चाचणी आहे, आणि असंच म्हणजे लोकांना सरप्राईज टेस्ट सारखं करायचं. आणि एक अशी की ज्याच्यामध्ये आपण सांगायचं, ज्याच्यामध्ये समजा आपल्याला बाहेरची एक्सटर्नल पार्टी इन्व्हॉल्व करायची आहे, समजा ॲम्ब्युलन्स झाले, पोलीसवाले झाले किंवा डिस्ट्रिक्ट ऑथॉरिटी झाले, PCMC PMC वाले झाले, त्यांना इन्व्हॉल्व करायचे, तर मग ते आपण सांगून करतो. तर अशा प्रकारचे एवढी प्रत्येक क्वार्टरमध्ये आम्ही करतो. प्रत्येक 3 महिन्याला आम्ही मॉक ड्रिल्स करतो. आणि याच्या व्यतिरिक्त जे टॉप मॅनेजमेंटवाले आहेत, कारण ते बऱ्याचदा चेंज होतात किंवा त्यांना तेवढं माहीत नसतं, वेगवेगळे सिनारिओज माहीत नसतात. बरोबर. तर त्यासाठी आम्ही एक टेबल टॉप एक्सरसाइज करतो. अच्छा. की एक इन्सिडेंट कमांड सिस्टीम सारखी एक कंट्रोल रूममध्ये एक जागा असते, तिथे सगळ्यांनी यायचं, काही पण एक ॲक्सिडेंट झाला तर, आणि तिथून सगळं कंट्रोल कसं करायचं, काय काय इनपुट्स काय घ्यावे, काय एस्कलेशन मॅट्रिक्स कसा वापरायचा, काय रिसोर्सेस कसे लावायचे, लोकांना कसं मोबिलाईज करायचं, इक्विपमेंटला कसं मोबिलाईज करायचं, स्टोर्समधून काय काय आणायचं नाही आणायचं, डिसिजन कसे घ्यावेत. तर एक अशी एक म्हणजे एक वॉर रूम सारखी छावणी सारखी ती एक टेबल टॉप एक्सरसाइज केली जाते. अशा प्रकारे केलं जातं ते. मला तरी वाटतं की आता म्हणजे मलाही नवीन नवीन गोष्टी माहिती पडल्यात की फायर सेफ्टीला घेऊन, आणि डेफिनेटली मला असं वाटतं की जे काही ऑडियन्स तुम्हाला ऐकत असणार आहे तेही आता कोणत्या कोणत्या पद्धतीने फायर सेफ्टीला सिरियसली घेतील. मला तर असं वाटतं की एपिसोड पाहिल्यानंतर सगळे लोक आधी नळीवरची एक्सपायरी डेट चेक करतील, आणि ज्या काही गोष्टी आहेत सोप्या ज्या अवॉइड करता येतील, म्हणजे पेट्रोल पंपवर फोनवर न बोलणे किंवा बाहेर उभं राहून CNG भरणे वगैरे वगैरे, ह्या गोष्टी अवॉइड होतील असं मला तरी वाटतं. आणि तुमची जी इच्छा आहे की तुमचा जो नवस आहे तो नक्की पूर्ण होईल असं मला वाटतं. तर मी पण तुम्ही मला चान्स दिला, या पॉडकास्टवर बोलवलं, आणि ही जी गोष्ट आहे सेफ्टीची, बऱ्याच वेळेस जी असते ती लोक थोडीशी टाळतात, किंवा प्रत्येकाला असं वाटतं की काही दुर्घटना घडतील पण ते बाजूवाल्याकडे घडतील. तर सगळ्यांनी काळजी घ्यावी. आपला थोडासा रिस्क असेसमेंट, हजार्ड आयडेंटिफिकेशन आणि रिस्क असेसमेंट करावा. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आपल्या लाईफमध्ये करा, आणि ती जी आहे जी रिस्क आहे ती ॲज लो ॲज रिझनेबली प्रॅक्टिकेबल ठेवा. बरोबर. आणि काही पण असं म्हणजे दुर्घटना घडणार नाही अशी मी शुभेच्छा देतो. बरोबर. थँक्यू सो मच फॉर कमिंग सर. तुम्ही Thank you. खरंच वेळात वेळ काढून आलेत. आणि मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे आग किंवा फायर सेफ्टी घेणं का गरजेचं आहे, कारण आग ही अशी गोष्ट आहे की शेजारी लागली तरी तुम्हाला त्याचं नुकसान होणारच आहे. तर ती काही सांगून नाहीत, ती कुठेही लागली तरी ती तुमच्यापर्यंत पोहोचते. तर तुमच्यासोबतच तुमच्या शेजार पाजारांची सुद्धा काळजी घ्या. आणि अशी काही न वापरणारे इक्विपमेंट्स किंवा काही वस्तू असतील, कचरा असेल किंवा लाकूड असेल किंवा अशा काही गोष्टी असतील ज्याच्याने आग लागू शकते, तर प्लीज नोटीस करा आणि ते घराचा किंवा तुमच्या परिसराचा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करा ॲटलिस्ट, की जेणेकरून तुम्ही ॲज गुड ॲज सेफ, म्हणजे जितकं तुम्हाला सेफ्टी कॅरी करता येईल तेवढं कॅरी करण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.